टाकळी वाघजाळ बुलढाणा जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर असं गाव, ज्या गावामध्ये एक श्रद्धावान परिवार डॉक्टर सुनीता रामधन गवई, त्यांचे आईवडील, भाऊ बहीण व परिवारातील सर्व सदस्य यांनी मिळून 6 एकर शेती ही आदरणीय अजान जयसारो यांना दान दिलेली आहे. या परिसरामध्ये जर आपण बघत असाल तर मुबलक प्रमाणात पाणी आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण या भागामध्ये आहे आणि इथे लवकरच एक भिक्खू प्रशिक्षण केंद्र आणि उपासकांसाठी ध्यान साधना केंद्र इथं तयार करण्याचा मानस आदरणीय अजान जयसारो यांचा आहे. निश्चितच याचा लाभ सर्वांना होईल. आदरणीय दीपक अनबोरीजी यांच्यामुळे ही संधी सर्वांना प्राप्त झालेली आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या गाड्या इथे येतात व्यवस्थित, गाड्या इथपर्यंत येतात आणि भंतीची गाडी एखाद्या वेळेस तिथपर्यंत पण जाऊ शकते. आपल्या स्पॉटपर्यंत गाडी जाते. जास्त व्यवस्थित केलेलं आहे आपण ते आता. अच्छा, तर ही किती एकर आहे सध्या? 6 एकर आहे. मग दादा इथं जर केलं तर काय हरकत आहे? कुठे म्हणजे झाड वगैरे करू शकतो, इथं करू शकतो. ती जागा इथं थोडं लेवल करून त्याच्यामध्ये किंवा तिथं म्हणा. हॅलो ताई, आता लँडवरती आहे. बरं, हां. कुटीसाठी भंतेंनी काही स्पेसिफिक जागा निवडलेली आहे का? हां हां. अच्छा, ओके ओके ओके. हां, पूर्ण व्यू दिसतो. झेंडा वगैरे बघा, ते समोर काही झाडं वगैरे असल्यामुळे आपल्याला हे होतं सगळं अडचण येते, परंतु पूर्ण व्ह्यू. 29 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये आदरणीय अजान जयसारो आणि आदरणीय भिक्खू संघ हा भारतामध्ये येणार आहे. आणि धम्मसारा शांतीभूमी हे या पवित्र स्थळाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि इथे आपण बघताय कुटीचं निर्माण होत आहे. हे करत असताना श्रद्धावान उपासकांच्या दानातून ही कुटी आदरणीय अजान जयसारो यांना डोनेट करण्यात येत आहे आणि त्यासाठी बांबूंचा उपयोग करण्यात आलेला आहे. भंते हे अरण्यवास परंपरामध्ये असल्यामुळे त्यांना त्या पद्धतीचंच वातावरण कसं देता येईल यासाठी हा प्रयत्न दानदायकांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आपण बघत आहात डॉक्टर सुनीता गवई ह्या स्वतः भंतेंच्या कुटीला कलर करण्याचं काम करत आहेत. सर्व श्रद्धावान उपासक दानदायक यांचं खूप खूप अनुमोदन की ते अशा विनयामध्ये स्थित असलेल्या भिक्खू संघासाठी जेव्हा दान देतात त्या माध्यमातून खूप मोठं पुण्यकर्म हे त्यांचं घडत असतं आणि बुद्धशासन मजबूत करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचं काम उपासकांच्या माध्यमातून होत आहे. आणि याचा फायदा निश्चितच सर्व मानवजातीसाठी हा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. भिक्खू संघ जेव्हा भारतामध्ये येतो आणि तो विनयामध्ये स्थित असेल तर तो सर्व मानवजातीसाठी धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम करत असतो. अरण्यवास परंपरेमध्ये वास्तव्य करणारे भिक्खू, विनयांचं पालन करणारे भिक्खू हे कसे असतात आणि ते कशा पद्धतीने वास्तव्य करतात हे आपण बघणार आहोत. आदरणीय अजान जयसारो यांनी हे स्वतः हा पाथ तयार केलेला आहे भिक्खूंना जाण्यासाठी आणि येण्यासाठी. हा माझा 1 BHK. 1 BHK. माझ्या घरासमोर 2-2 गाड्या उभ्या असतात दिवसभर. मस्त. आदरणीय अजान जयसारो यांच्यासाठी तयार झालेली ही कुटी आपण बघत आहात. अतिशय सुंदर अशी श्रद्धावान उपासकांच्या दानातून आणि श्रद्धावान उपासकांनी स्वतः तयार केलेली ही कुटी आहे. साधू साधू साधू. 29 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये आदरणीय अजान जयसारो आणि भिक्खू संघ जो थायलंडवरून आलेला आहे ते टाकळी वाघजाळ ते परिसरामध्ये वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहेत आणि या दरम्यान ते दररोज 20 किलोमीटर पायी चालणार आहेत. यामागचा उद्देश हाच की त्या भागामधील त्या गावातील लोक, उपासक, श्रद्धावान उपासक हे भंतेंना बघतील, भिक्खूंना बघतील आणि त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल. त्यांना धम्मश्रवण करण्याची संधी प्राप्त होईल, दान देण्याची संधी प्राप्त होईल. यासाठी भंते हे पायी वॉक करत असतात. इथे बघत आहात आपण जो भिक्खू संघ आलेला आहे तो भिक्खू संघ याप्रमाणे टेंटमध्ये स्वतः राहतात. अरण्यवास परंपरेमध्ये जे भिक्खू राहतात ते भिक्खू
227 विनयांचं पालन करत असतात आणि या विनयांचं पालन करत असताना आपण बघत आहोत की जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ते सर्व काही मॅनेज करत असतात. आणि हा अनुभव आम्ही स्वतः त्यांच्या सहवासामध्ये गेल्या काही वर्षापासून घेत आहोत. या दरम्यान वेगवेगळ्या श्रद्धावान उपासकांनी, साधकांनी भंतेंसाठी व भिक्खू संघासाठी दान आणलेलं होतं आणि ते दान श्रद्धेने भंतेंना ऑफर करण्यात आलं, भंतेंना देण्यात आलं. आपण हे बघत आहात. बरं बरं. सायंकाळच्या वेळेमध्ये भिक्खू आपापल्या टेंटमध्ये जातात आणि तिथे राहतात. कसलीही आवश्यकता असली तरी देखील ते कधीही काहीही मागत नव्हते. हा अनुभव देखील आम्ही घेतला. आदरणीय अजान जयसारू प्रत्येक क्षणामध्ये धम्म शिकवण्याचं काम करत होते आणि तो अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. साधू साधू साधू.